मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराजचं यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना म्हणजेच त्या ठिकाणी MAPS बाबत आपण अपडेट टाकतोय। तर MAPSच्या शंका काही मुलांच्या आहेत, त्यावर ज्या व्हिडिओ खाली कमेंट आहेत किंवा शंका आहेत त्यावर थोडीशी चर्चा करणार आहोत। तर MAPS म्हणजेच अप्रेंटिसशिप करणाऱ्या मुलांना एक प्रोत्साहन योजना म्हणजे प्रोत्साहनचे 42,000 रुपये एवढं स्टायपेंड अतिरिक्त दिलं जातं। याच्याबद्दल बरेच व्हिडिओ बनवले आहेत। तर या शंका ज्या आहेत आता मागच्या व्हिडिओवर त्याबाबत आपण या ठिकाणी चर्चा करू। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता, सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। तर मित्रांनो इथे महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना म्हणजे MAPS बाबत आपण बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला या योजनेबाबत अतिरिक्त माहिती मिळून जाईल आणि तुम्हाला जे काही अतिरिक्त 42,000 स्टायपेंड मिळते आहे त्याबद्दल आपण बऱ्याच वेळा अपडेट दिलेले आहेत। तर अर्ज कशा प्रकारे करायचा आहे व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। मंथली क्लेम असेल तर कसा करायचा, इयरली क्लेम कसा करायचा, कंपनीचं रजिस्ट्रेशन कसं असावं आणि MAPS रजिस्ट्रेशन कसं करावं जर तुमची अप्रेंटिसशिप चालू असेल, संपली असेल आणि याचबरोबर एरर येत आहे आणि तुमचे MAPS क्लेम येण्यासाठी जे काही स्टेटस असतात क्लेमचे ते कशा प्रकारे असावे याचे सगळे व्हिडिओ या लिंकवर तुम्हाला मिळून जातील। तर आता आपण कमेंट बघणार आहोत ज्या आता या ठिकाणी या विद्यार्थ्याचा आधार जो कार्ड आहे तो ऑलरेडी एक्झिस्ट दाखवत आहे, म्हणजे तुम्ही परत एकदा व्हेरिफिकेशन करायचा प्रयत्न करता तर प्रयत्न करायची गरज नाही। तुम्हाला या ठिकाणी फक्त लॉग इन करून क्लेम करायचं आहे। तर क्लेम कसे करायचे याचे व्हिडिओज आपण याच्यापूर्वी अपलोड केले, याची लिंक खाली दिलेली आहे। तर या ठिकाणी क्लेम स्टेटस बघून घ्या, पैसे जर अद्याप आले नसतील तर क्लेमचा स्टेटस याचा सुद्धा व्हिडिओ इथे तुम्हाला खाली मिळणार आहे। क्लेम स्टेटस काय असावा तो व्हिडिओ या ठिकाणी टाकतो, तो एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला स्टेटस जर समजत नसेल तर डायरेक्ट नंबर सुद्धा दिलेले आहेत बऱ्याच वेळा, ते त्या ठिकाणी तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता। अप्रेंटिसशिप केली होती साहेबांनी या ठिकाणी आणि फॉर्म भरला होता, तो माझा फॉर्म 3 महिन्यामध्ये नॉट अप्रूव्ह असा मेल आलेला आहे। पुन्हा एकदा ट्राय करा किंवा तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर तुमचे डिटेल माहिती पाठवू शकता, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळून जाईल। आता यामध्ये जो काही अप्रूव्ह झालेला नाही तो कशामुळे अप्रूव्ह झाला नाही, त्यामध्ये जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्याचा व्हिडिओ परत एकदा बघून घ्या, कशा प्रकारे नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे याचे व्हिडिओज या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील। आणि नाहीच समजलं तर तुम्ही खाली नंबरवर एकदा कॉल किंवा SMS करू शकता। बँक स्टेटमेंट कसं मिळवायचं, तर मित्रा या ठिकाणी बँक स्टेटमेंट हे आता ऑनलाईन सुद्धा मिळतं, त्याचबरोबर तुम्हाला ते बँकेत जाऊन सुद्धा PDF काढू शकता किंवा आता व्हॉट्सअप बँकिंग सुद्धा बऱ्याच बँकांनी सुरू केलेलं आहे। ते तुमचं बँक स्टेटमेंट हे त्या अप्रेंटिसशिप कालावधीचं असावं एवढंच फक्त लक्षात घ्या। आता या ठिकाणी सर मी अप्रूव्ह केले 5 वेळेस, रिजेक्ट केला आहे, आता काय करावं लागेल? रिजेक्ट केला परत एकदा नीट भरून घ्या, पुन्हा रिजेक्ट होते म्हणजे तुमचं काहीतरी चुकतं आहे। एकदा व्हिडिओज बघून घ्या कशा प्रकारे अर्ज करायचा आणि चुका कोणत्या होत्या याचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केले होते। आणि नाहीच समजत असेल तर खाली नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही तुमचा टेक्स्ट करू शकता, म्हणजे तुम्हाला माहिती सायबरवाल्याकडून मिळून जाईल। आरोने अप्रूव्ह केले माझे क्लेम पण अजून पेंडिंग आहेत। पेंडिंग असेल तर तुमचा पैसे येणार आहेत। तर या ठिकाणी पेंडिंग फक्त तुम्ही काय करून घ्या, तुमचे आधार सेटिंग एकदा चेक करून घ्या, आधार सेटिंग ओके असेल तर तुमचे पैसे या ठिकाणी येणारच आहेत। सर मला पैसे मिळाले होते, ओके व्हेरी गुड, आता पुन्हा अप्रेंटिस कर आहे, परत पुन्हा नाही। शासनाची योजना ही फक्त एकदाच मिळते, पुन्हा तुम्हाला अप्रेंटिसशिपसाठी किंवा या क्लेमचा फायदा घेता येणार नाही आणि घेतला तरी तो एक इलिगल असेल। त्यामुळे अशा प्रकारे जरी अप्रेंटिसशिप करत असले तरी पुन्हा तुम्हाला अप्रेंटिसशिप MAPS योजना मिळणार नाही। अप्रूव्हलसाठी आता कोणते अप्रूव्हल ते तुम्ही त्या ठिकाणी म्हटले नाही, कंपनी अप्रूव्हल झालं नसेल तर कंपनीकडे त्या ठिकाणी एकदा चेक करा, कंपनीला तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की तुम्ही क्लेम केलेले आहेत। आणि नाहीच समजत तर खाली नंबर दिलेले असतात त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आता RO अप्रूव्ह पुढच्या आठवड्यापासून जवळजवळ सुरू होणार आहे, त्यामुळे कंपनी अप्रूव्ह अगोदर करून घ्या आणि क्लेम एकदा स्टेटस पेंडिंग चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढे अडचणी येणार नाहीत। कारण आता
क्लेम जानेवारीनंतर पटापट पास होण्याची शक्यता दाट आहे. सध्या मी अप्रेंटिस करत आहे, मला क्लेम करू शकतो का 2000? होय. तर या ठिकाणी नवीन जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा अप्रेंटिसशिपसाठी क्लेम करू शकतात. त्याचा या ठिकाणी डिटेल मी कालच दिलेला होता मागच्या आठवड्यामध्ये, रजिस्ट्रेशन कसं करावं आणि बिनचूक क्लेम कसे करावे त्याची सुद्धा डिटेल दिलेले आहे. आता या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की ज्यांचा 1 हप्ता पडला आहे त्यांना हा मेन्शन अप्रेंटिस रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट ऑप्शन येतोय, पण माझा रजिस्ट्रेशनच होत नाही आहे. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन होत नसेल तर काहीतरी इश्यू असणार आहे. तुम्ही एकदा डबल कॉन्ट्रॅक्ट झाला आहे का बघून घ्या, किंवा तुमच्याकडनं काही चुकीच्या काही गोष्टी त्या ठिकाणी, किंवा एखादी तुम्ही अप्रेंटिसशिपमध्ये सोडली असेल, अशा काही अडचणी असू शकतात. तुम्ही जर डाऊट असेल तर तुम्ही खाली नंबर दिलेला त्याच्यासुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. रेल्वे अप्रेंटिस ज्यांनी केले त्यांना मिळते का? हो, तर महाराष्ट्रात फक्त असणे गरजेचं आहे. रेल्वे अप्रेंटिस जी आहे ती महाराष्ट्रात असणं गरजेचं आहे. त्या सर्वांना ही योजना मिळते. जुन्या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप करत होतो आणि ती कंपनी 4 डेजमध्ये सोडली, रिझन टाकून दिला आणि दुसऱ्या कंपनीमध्ये न्यू कॉन्ट्रॅक्ट साईन केला, पण MAPS क्लेमला पहिला कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट दाखवते सर. ओके, तर या ठिकाणी तुम्ही BTRIला कॉन्टॅक्ट करा. BTRIला जाऊन तुम्ही जी काही तुमची अडचण आहे त्या ठिकाणी ॲप्लिकेशन द्या, म्हणजे तुमचा जुना कॉन्ट्रॅक्ट डिलीट होईल आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टिव्ह होईल. सर मी इयरली क्लेम केला होता आहे, अप्रुव्हल आणि पेंडिंग आहे, पण स्टायपेंड अजून आले नाही. एकदा स्टेटस चेक करून घ्या आणि आधार सेटिंगसुद्धा चेक करून घ्या. ज्यांचे स्टेटस पेंडिंग आहे त्यांना 100% पैसे येणार आहेत. आता क्लेम येण्यासाठी कशाप्रकारे स्टेटस पाहिजे याचा व्हिडिओ या ठिकाणी दिलेला आहे, त्याची लिंक खाली तुम्हाला मिळून जाईल. ज्यांचे अप्रेंटिसशिपला नंबर त्यांना भेटते का? सर ज्यांचे अप्रेंटिसशिपला नंबर लागायचा आहे, नाही, अप्रेंटिसशिप लागल्यानंतरच ही योजना मिळते, कारण प्रोत्साहन योजना आहे. त्यामुळे जोपर्यंत अप्रेंटिसशिप करत नाही तोपर्यंत तुम्हाला ही योजनेचा फायदा मिळणार नाही. डिप्लोमा इंजिनिअरिंगवाले इलिजिबल या योजनेसाठी नाहीत, डिप्लोमासाठी वेगळी योजना आहे, त्याच्यावर तुम्ही अप्लाय करू शकता. महाराष्ट्राचा निवासी आहे आणि अदर स्टेटमध्ये अप्रेंटिसशिप केली तर यांना मिळत नाही, कारण बऱ्याच जे आउट ऑफ महाराष्ट्र कंपन्या आहेत त्यांना ही योजना मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला शक्यतो हा फायदा घेता येणार नाही. ओके, साहेबांनी इथे उत्तर दिलं. माझे 3 महिन्याचे पैसे आलेले आहेत, बाकीच्या येच ज्यांचे पैसे आलेले आहेत त्या सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. फक्त क्लेम चेक करत चाला, म्हणजे तुम्हाला पैशासाठी फॉर्म भरले, ऑनलाईन फॉर्म भरल्याशिवाय कोणाला पैसे या ठिकाणी मिळत नाहीत. असे बरेच कमेंट्स आहेत, तर आपण थोडे जे आता या ठिकाणी यांचे पैसे आलेले आहेत आणि काही बाकी आहेत. या ठिकाणी यांचे 24 क्लेम होते, त्याच्यापैकी 12 अप्रूव्ह झालेले आहेत, म्हणजे 42,000 रुपये मिळालेले आहेत. पुन्हा क्लेम आता शक्यता कमी आहे. जर तुम्ही जो काही क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर पुढचे क्लेमसुद्धा अजून 6 ते 12 पर्यंत मिळू शकतात. तर अशा बऱ्याच काही कमेंट्स आहेत. ज्यांना पुन्हा काही डाऊट असेल त्यांनी कमेंट या आत्ताच्या नवीन व्हिडिओवर कमेंट करा, म्हणजे त्याच्यावर आपण एकदा चर्चा करू. आणि अडचणी ह्या येत राहणार आहेत. जास्तीत जास्त मुलांनी या ठिकाणी हा क्लेम जो आहे किंवा MAPS योजनेचा फायदा घ्यावा, हाच एक हेतू आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्या ज्या अडचणी आहेत तुमच्या लवकरात लवकर सोडून तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे. तर 31 मार्चपर्यंत पुन्हा एकदा फंडिंग येणार आहे. आता सध्या फंडिंग येते, जसं येतं आहे तसं या ठिकाणी वाटप होतं आहे. त्यामुळे क्लेम करायचे थांबू नका. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.